फिल्टरचं प्यायचं पाणी का नाही सर आरओ फिल्टर अगोदर चालू होतं पण ते किचन शेड मध्ये प्यायचं पाणी कधीपासून नाहीये रूमची फॅसिलिटी 2 मिनिटं गावकऱ्यांना बोलू द्या गावकऱ्यांना प्यायचं पाणी कधीपासून नाहीये 2.5 वर्षापासून इथलच्या शिकणाऱ्या मुलांना प्यायचं पाणी नाहीये काय सांगताय तुम्ही एक मिनिट तुम्ही म्हणताय नाही 2 मिनिटं ऐकून घ्या सर गावकऱ्यांचं ऐकून घ्यावं लागेल शाळा गावकऱ्यांची आहे त्यांची मुलं शिकतात तुमची मुलं कुठे शिकतात इथंच आहेत ना माझे पण कोणत्या वर्गात इथं माझे 5वीला आहे आता चला भेटू आपण आहे ना चला बघू कोणते तुमचे मुलं शिकतात मग कोणत्या वर्गात आहे नाही तुमचे मुलं कुठे शिकतात मुलगी असल्याशिवाय मला अध्यक्ष बनवले 2 मिनिटं 1 महिन्याचं विषय तुमचे मुलं कुठे शिकतायत कोणत्या शाळेत चला दाखवा भेटू तुम्ही सर एक सीसीटीव्हीचं सांगू नका प्यायचं पाणी नाहीये बाथरूम मध्ये पाणी नाहीये 5वी 6वी 2रीच्या मुलं एकत्र बसलेले लाईट नाहीये घरात लाईट नाहीये मला तुम्हाला काही हे नाही म्हणायचंय तुम्ही प्रयत्न करतायत पण ज्या चुका आहेत त्या जोपर्यंत आपण सांगणार नाही त्या चुका नीट कसं होणार आहे तर गावकऱ्यांना सांगा 23 जून 2026 पासून मी इथं आलोय आणि थोडं बदल त्यांना मी तुम्हाला ब्लेम नाही करत मी त्यांनाच विचारा सर तुम्हाला ब्लेम कोणीच करत नाहीये ग्रामसेवकाला प्रश्न यामुळे विचारलाय कारण की गावकरी म्हणतायत की ग्रामसेवक कधी येतच नाही येतात का ते त्याच्यामुळं आता त्यांच्यावर प्रश्न विचारल्यावर तुम्ही म्हणताय असं नाही सीसीटीव्ही लागलाय आता सीसीटीव्ही लागला असेल ठीक आहे लागला असेल चांगली गोष्ट आहे पण जर प्यायचं पाणी नसेल बाथरूमचं पाणी नसेल शाळेत लाईट नाहीये मुलं खाली बसतायत ह्या सगळ्या गोष्टी विसरून जायच्या मग त्याच गोष्टीवर काम करायचं ना दवाखान्यात तसल्या अक्षरशः गावाला त्यावरच काम करावं लागणार